अखंड तांदळाचा वापर करून लोक एवढ्या लवकर धनश्रीमंत कसे बनतात? ज्योतिषशास्त्रानुसार अक्षत हे चंद्राचे रूप मानले जाते. त्यामुळेच पूजेच्या वेळी परमेश्वराला अखंड स्वरूपात तांदूळ अर्पण केला जातो. हिंदू धर्मात तांदूळ खूप शुभ मानले जाते. त्यामुळे तांदळाचा वापर सर्व प्रकारच्या पूजेसाठी केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षत हे चंद्राचे रूप मानले जाते. त्यामुळेच पूजेच्या वेळी परमेश्वराला अखंड स्वरूपात तांदूळ अर्पण केला जातो. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती पूर्ण पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीचे नशीब रातोरात बदलू शकते आणि अनेक समस्यापासून मुक्ती मिळू शकते. चला तर मग अशाच काही तांदळाशी संबंधित काही उपाय आपण जाणून घेऊया. तांदळाचे उपाय. नंबर 1. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या असल्यास गोड भात तयार करून कावळ्यांना खाऊ घाला. असे मानले जाते की हा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात यश मिळते. नंबर 2. ज्योतिषशास्त्रानुसार धन मिळविण्यासाठी तांदळाचे 21 दाणे लाल कपड्यात बांधून पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्याने धनाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. नंबर 3. जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल तर तांदळात तीळ आणि दूध मिसळा आणि हवन करा आणि देवी लक्ष्मीची पूजा योग्य प्रकारे करा. असे मानले जाते की हा चमत्कारिक उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होते. नंबर 4. असे मानले जाते की पितृदोषामुळे व्यक्तीचे जीवन नेहमी समस्यांनी भरलेले असते. अशा स्थितीत माणसाला कामात यश मिळत नाही. जर तुम्हालाही पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर अमावस्येच्या दिवशी खीर बनवा आणि त्यात भाकरी मिसळा आणि कावळ्यांना खाऊ घाला. हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. नंबर 5. काळ्या तांदळाचा उपाय मानवासाठी फायदेशीर मानला जातो. जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर सोमवारी शिवलिंगावर काळ्या तांदळात दूध मिसळून अर्पण करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने शारीरिक आणि मानसिक रोगापासून मुक्ती मिळते किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्याने धनाची प्राप्ती होते अशी देखील मान्यता आहे. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नंबर 6. वैवाहिक जीवनात आनंदासाठी काळ्या तांदळाच्या मदतीने वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो. जर तुमचे वैवाहिक जीवन चांगले चालत नसेल, वारंवार भांडणे होत असतील किंवा तुम्हाला मूल पाहिजे असेल तर पिंपळाच्या झाडावर काळे तांदूळ टाकून पाणी अर्पण करावे. याशिवाय शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाच्या दिव्यात काळे तांदूळ ठेवावेत. हा उपाय केल्याने तुमचे वैवाहिक जीवन सुरळीत जाईल आणि तुमची संततीची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. पुढील उपाय नंबर 7. नोकरीसाठी उपाय. जर तुम्ही खूप दिवसापासून चांगल्या नोकरीच्या शोधात आहात आणि तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल तर काळ्या तांदळाचा उपाय फायदेशीर ठरू शकतो. यासाठी शनिवारी मोहरीच्या तेलात काळे तांदूळ मिसळून शनिदेवाला अर्पण करा. तसेच शनिदेवाच्या मंत्राचा जप करावा. असे केल्याने तुम्हाला लवकरच चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नंबर 8.
रोगापासून मुक्ती हवी असेल तर काळ्या तांदळाच्या उपायाने अनेक रोगापासून मुक्ती मिळू शकते. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर सोमवारी काळ्या तांदूळ दुधात मिसळून भगवान शंकराला अर्पण करा आणि जेल अर्पण करा. तसेच भगवान शंकराला मिठाई अर्पण करा. असे केल्याने दीर्घकाळ चालणारा आजार बरा होऊ शकतो. नंबर 9. रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी काळ्या तांदळाचा उपाय केल्यास अनेक दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या कामात प्रगती होत नसेल तर त्यासाठी तुमच्या घरातील पूजास्थानी हनुमानजींची उडणारी मूर्ती किंवा चित्र लावावे. काळ्या तांदळाचे दाणे पुढ्यात किंवा पोटूच्या मागच्या बाजूला लपवा. हा उपाय केल्याने तुम्हाला कामात लवकर प्रगती होईल आणि तुमचे रखडलेले कामही पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नंबर 10. ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ अतिशय पवित्र मानले जातात. त्यामुळे सर्व पूजेच्या ठिकाणी त्यांचा वापर केला जातो. तांदळाच्या दाण्यांना अक्षदा असेही म्हटले जाते, ज्याचा अर्थ अखंडित असा होतो. कपाळावर टिळा लावल्यानंतरही त्यावर अक्षदा लावल्या जातात. असे केल्यास घरातील दारिद्र्य दूर होते असे म्हटले जाते. तांदळाचा संबंध चंद्रासोबतही जोडला जातो. त्यामुळे ज्योतिषांच्या उपायांचा अवलंब करून आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करता येते, ज्यामुळे तुम्हाला शुभ फलप्राप्ती होते. तसेच जीवनातील अनेक समस्या हळूहळू नष्ट होऊ लागतात. नंबर 11. पैशांच्या कमतरतेमुळे जर तुम्ही हैराण असाल तर सोमवारच्या दिवशी अर्धा किलो तांदूळ शिवलिंगाजवळ बसून एक मूठ अर्पण करावे. उरलेले तांदूळ एखाद्या गरजवंताला दान करावेत. हा उपाय सलग 5 सोमवारपर्यंत करावा. शिवलिंगावर अर्पण करायचे तांदूळ अखंड असतील याची काळजी घ्यावी. तांदळांचे तुटके दाणे कोणत्याही देवतांना अर्पण करू नये. या उपायामुळे धनप्राप्ती योग तयार होतो. नंबर 12. जर तुम्ही ऑफिसमधल्या एखाद्या गोष्टीमुळे चिंतेत असाल किंवा तुम्हाला नवीन संधी मिळत नसतील तर गोड भात बनवून तो कावळ्यांना खाऊ घालावा. या उपायामुळे नोकरी धंद्यातील सर्व समस्या दूर होतील. तसेच बढतीचे योग देखील येतील. नंबर 13. जर तुमची कामे होता राहून जात असतील तर यामागे पितृदोष कारणीभूत असू शकतो. अशा वेळी अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर तयार करून चपातीसोबत ते कावळ्यांना खाऊ घालावे, कारण पितरांना खीर अतिशय प्रिय आहे. या उपायामुळे तुम्हाला पितरांचा आशीर्वाद लाभेल आणि तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतील. तसेच तुमच्या मानसन्मानातही वाढ होईल व जीवनातील अस्थिरता दूर होईल. नंबर 14. लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी एखाद्या शुभ मुहूर्तावर किंवा पौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाच्या रेशमी कपड्यात 21 अखंड तांदळाचे दाणे बांधून घ्या. हे दाणे हळदीने पिवळे करून घेतलेले असावेत. त्यानंतर लक्ष्मी मातेच्या तस्वीरेसमोर लाल कापडात बांधलेले तांदळाचे दाणे ठेवा. त्यांची विधीपूर्वक पूजा करा आणि कनक स्तोत्राचे पठण करा. यानंतर त्या कपड्यातील काही तांदळाचे दाणे आपल्या पर्समध्ये, काही तिजोरीमध्ये किंवा धनसंपत्ती ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. असे केल्यास पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. तसेच लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होईल. नंबर 15. जर तुमच्या कुंडलीतील चंद्र तुम्हाला अशुभ फळ देत असेल तर आपल्या आईकडून 1 मूठ तांदूळ विधीपूर्वक दान म्हणून घ्या. तसेच नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी कुमारिकांना केशरी तांदूळ दान म्हणून द्या.
किंवा त्यांना तांदळाची खीर बनवून खाऊ घाला. असे केल्यास तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग तयार होतील आणि कुंडलीतील चंद्राचे स्थान बळकट होईल. नंबर 16. आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी रात्री 10 वाजल्यानंतर घराच्या उत्तर दिशेला एक चौरंग मांडून त्यावर एक कलश ठेवून द्या. त्या कलशावर केशराने स्वास्तिक चिन्ह रेखाटा. नंतर कलशात पाणी भरून त्यात दुर्वा, तांदूळ आणि 1 रुपया टाका. मग एक छोटी प्लेट घेऊन त्यात तांदूळ भरा व ती कलशावर ठेवा. कोणत्याही शुभ दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. देवघरात महालक्ष्मीसमोर आसनावर बसावे. नंबर 17. तांदळाचे 21 दाणे हळदीमध्ये थोडेसे पाणी मिसळून पिवळे करून घ्यावेत. सर्व दाणे अखंडित म्हणजेच न तुटलेले असावेत. त्यानंतर हे दाणे एखाद्या लाल रंगाच्या रेशमी कपड्यात बांधून घ्यावेत. त्यानंतर हे रेशमी वस्त्र लक्ष्मीसमोर ठेवून लक्ष्मीची आणि याची विधिवत पूजा करावी. पूजा झाल्यानंतर ही सामग्री घराच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवावी. या उपायाने धन संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होईल. नंबर 18. पूजेत अखंड तांदूळ वापरणे आणि कपाळावर रोळीने टिळक लावल्याने सौभाग्य प्राप्त होते असे म्हणतात. याशिवाय तांब्याच्या भांड्यात थोडेसे अक्षत रोळीत मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने भाग्य उजळते आणि आर्थिक समस्या दूर होतात. नंबर 19. घरामध्ये आर्थिक समस्या कायम राहिल्यास त्या दूर करण्यासाठी घरातील तांदळाच्या ढिगाऱ्यावर अन्नपूर्णेची स्थापना करा. असे केल्याने घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. नंबर 20. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करून स्वच्छ लाल रेशमी कपड्यात अक्षताचे 21 अखंड दाणे बांधावे आणि त्यानंतर लक्ष्मीची पूजा करावी आणि लक्ष्मीचा प्रसाद समजून आपल्या पैशाच्या जागी सुरक्षित ठेवावे. हा उपाय केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. नंबर 21. असे मानले जाते की कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्ष किंवा चतुर्थी तिथीला केवळ 5 दाणे तांदूळ महादेवाला अर्पण केल्यास भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात. अक्षतातील फक्त 5 दाणे अक्षताचे भगवान शंकराला अर्पण केल्याने सर्व समस्या दूर होतात. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.